नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे प्रतिमाने सायलीला केली मदत। प्रियाच्या नकळत तिच्या मोबाईलमधले सर्व रेकॉर्डिंग रविराजांना दाखवले। मोबाईलमधल्या रेकॉर्डिंगमुळे खऱ्या तन्वीचा शोध लागला। सायली हीच खरी तन्वी समजताच रविराजांनी प्रेमाने सायलीला मिठी मारली, तिला जवळ घेऊन माफी मागितली। आता इकडे प्रतिमाला समजलं असतं की सायली आणि अर्जुनचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण अर्जुनने तर पूर्ण आजीला वचन दिलेलं असतं तू तन्वीशी लग्न करणार म्हणून प्रतिमाला सायलीबद्दल खूप वाईट वाटतं। तर इकडे कुसुम सायलीला प्रतिमा घरी आल्याचं सांगते, त्यावर सायली लगेच प्रतिमाला फोन करते। सायली बोलते, प्रतिमा आत्या, माझं अर्जुन सरांवर खूप प्रेम आहे, आम्ही दोघं पण एकमेकांवर खूप प्रेम करतो आणि प्रियाचं अर्जुन सरांवर कधी प्रेमच नव्हतं। तिला विलास मर्डर केसमधून बाहेर काढण्यासाठी अर्जुन सरांशी लग्न करायचंय। प्रतिमा बोलते, अगं सायली हे काय बोलतेस तू? सायली बोलते, सॉरी प्रतिमा आत्या, तुम्हाला वाईट वाटेल पण हेच खरं आहे, प्लीज आत्या एक काम कराल का माझ्यासाठी? प्रतिमा बोलते, बोल ना सायली, अगं तू माझ्यासाठी एवढं केलंस, तुझ्यासाठी तुझं एवढं काम मी करणार नाही का? बोल काय काम करू मी? सायली पुढे बोलते, प्रियाच्या नकळत तिच्या मोबाईलमध्ये काहीतरी पुरावे नक्की मिळतील ज्याने पूर्ण आजी त्यांचं लग्न थांबवेल। सायलीच्या या बोलण्यावर प्रतिमा विचार करू लागते। त्यानंतर इकडे प्रतिमा प्रियाच्या नकळत तिच्या मोबाईलमध्ये तिचा मोबाईल घेते आणि ते पाहते, तर त्यात त्यांना खूप अशा रेकॉर्डिंग व्हिडिओ असतात, जे व्हिडिओ पाहून प्रतिमाला खूप मोठा धक्का बसतो। तर इकडे घरातले सर्वच हजर असतात, पूर्ण आजीसुद्धा आता बरी होऊन घरी आलेली असते, तेव्हा किल्लेदार कुटुंबसुद्धा तिथे हजर असतं। सर्वजण तन्वी आणि अर्जुनच्या लग्नाची बोलणी करत असतात। प्रतिमा घरातल्या सर्वांना प्रियाच्या मोबाईलमधल्या सर्व कॉल रेकॉर्डिंग, तिचे व्हिडिओ आणि बरंच काही रेकॉर्डिंग हे सर्व घरातल्यांना दाखवते। त्यात प्रिया ही तन्वी असल्याचा व्हिडिओसुद्धा असतो। ती महिपती साक्षी आणि नागराजच्या सांगण्यावरून या घरात आली, हे सर्व त्या मोबाईलमध्ये असतं। तेव्हा त्यात हे सुद्धा असतं की सायली हीच खरी तन्वी आहे, म्हणून प्रियाने जेव्हा महिपदी साक्षी आणि नागराजशी करार केलेला असतो तेव्हा सर्व व्हिडिओ रेकॉर्डिंग त्या मोबाईलमध्ये असते। ते सर्व पाहून रविराजच्या पायाखालची जमीन सरकते, तर प्रियाच्या तोंडचं पाणीच पडतं। प्रिया खूप घाबरते, तिला काय करावं काही सुचत नाही। रविराज बोलतात, इतका मोठा विश्वासघात, घरात सर्व गोंधळ चालू असताना सायली तेवढ्यात तिथे येते, तर रविराज सायलीला पाहतात, त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात। रविराज बोलतात, माझी खरी तन्वी, माझी सायली आली, असं बोलून सायलीला मिठी मारतात, तिची माफी मागतात। तर येणाऱ्या भागात रविराज तसेच घरातल्या सर्वांना समजेल की सायली प्रिया ही तन्वी नसून सायली हीच खरी तन्वी आहे। आता रविराज तसेच घरातल्या प्रियाला काय शिक्षा देणार आणि सायलीचा मनापासून स्वीकार करणार का, हे येणाऱ्या भागात समजणार आहे। तर असेच मालिकेचे डेली अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, तुमची प्रतिक्रिया देखील नक्की कळवा। धन्यवाद।